हे सर्वसमोर तोंड पैशाची परमेश्वरा दे बाप्पा. तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना हे प्रभू तू आम्हाबरोबर राहा. तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे आणि काय चुकलं ते बाप्पा तू आम्हाला क्षमा कर. हे सर्वसमोर तुझे बाप्पा तू आम्हाला आमच्या राज्याला आमच्या देशाला पाऊस पाणी देऊन तृप्त करत आहे. तुला आमचे उपकार मानतो प्रभूजी तुला धन्यवाद देतो. हे देवप्पा तुझी वचन आहे की यरुशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा. आम्ही यरुशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करतो. हे सर्वसमोर देवप्पा जे काही युद्ध इस्रायल आणि गाझा आम्हाला त्यांच्यामध्ये चालू आहे ते तू थांबव. आणि देवबाप्पा त्या सर्व देवप्पा आतंकवाद्यांना जिहादी लोकांना हे देवबाप्पा तू चांगलं मन दे. ख्रिस्त आणि ख्रिस्ताची स्थिती त्यांना कळावी असा अंतकरण तू त्यांना दे. आणि हे देवबाप्पा तुझं वचन आहे तलवार माळांना तलवार नाश पावेल. होय प्रभू येशू त्यांनी सर्व थांबवावं आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणी लागावं असं तू देणे. तुझी शांती या जगामध्ये नांदू दे. आमचा धन्य करणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बाप्पा. आमेन. आजच्या मननासाठी आपण यॉहन्स सुसमाचाराचा 6वा अध्याय आणि 1 ते 14 ही वचनं वाचलेली आहे. आणि यामध्ये असं आहे की प्रभू श्री ख्रिस्त एका डोंगरावर जाऊन बसलेला आहे आणि तिथं शिष्य पण आहे आणि मोठा लोकांचा समुदाय त्याच्या मागोमाग आलेला आहे. आणि येशू ख्रिस्त त्यांना शिकवत आहे, स्वर्गीय राज्याच्या गोष्टी त्यांना सांगत आहे. आणि हे सर्व करत असताना वेळ कसा निघून गेला त्यांना कळलं नाही. आणि त्यामुळं संध्याकाळच्या वेळी आता प्रभू श्री ख्रिस्ताला त्यांची काळजी वाटली. आणि मग प्रभू श्री ख्रिस्त म्हणाला की आता यांना जेवणाची सोय करा. आणि येशू ख्रिस्ताने कोणाला सांगितलेलं आहे? शिष्यांना सांगितलेलं आहे की यांच्या आता जेवणाची सोय करा. तर तेव्हा शिष्य अगदी दुष्काळात पडले. त्यांना प्रश्न पडला की आता एवढे लोक 5,000 नुसते पुरुष आहेत, स्त्रिया वेगळ्या, मुलं वेगळी. तिथे एक लहान मुलगा पण होता असं दिलेलं आहे, हो की नाही? म्हणजे मुलं वेगळी. म्हणजे हा नाही म्हणलं तरी आता पुरुष 5,000, त्यांच्या स्त्रिया जर 5,000 म्हणलं तर ते 10,000 झाले. त्यांच्या बहिणी आई वगैरे असेल तर आणखी 10, 12, 13, 14, 15,000. आणखी मुलं वेगळे. म्हणजे किती मोठा समुदाय आहे. 15,000 ते 20,000 लोकांचा समुदाय आहे. आणि एवढ्यांना आता भाकरी आणायच्या कुठून? आणि तिथं काय असा काय मोठमोठ्या खानावळी आणि मोठमोठ्या हॉटेल असं काय नाहीच आहे की एकदम 10, 15, 20,000 लोकांना जेवण पुरेल, नाही का? फार मोठा प्रश्न पडला या शिष्यांना. आणि मग तिथं येशू ख्रिस्ताचा एक शिष्य म्हणाला त्यातून की इथे एक मुलगा आहे, लहान मुलगा आहे, लहान मुलगा असं दिलेलं आहे की नाही? तर 9व्या वचनामध्ये यॉहन 6:9 येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ गव्हाच्या 5 भाकरी 2 मासळ्या आहेत, परंतु त्या त्यांना कशा पुरतात? बघा, लहान मुलगा आहे आणि त्याने ते आपली शिदोरी जपून ठेवलेली आहे. म्हणजे तो सुद्धा वचन ऐकण्यामध्ये, येशू ख्रिस्ताचं वचन ऐकण्यामध्ये अगदी तल्लीन होऊन गेलेला आहे. मन त्याचा अगदी रमून गेलेला आहे. त्याला लहान मुलं तर अगदी जेवणासाठी कासावीस होतात. त्यांना जेवण पाहिजे लगेच, त्यांना भूक लागते का तर ती एनर्जी जास्त असते, जास्त खेळतात. आणि हा लहान मुलगा असून पण तो वचन ऐकतो आणि त्याला पण वचनाची गोडी लागलेली आहे. आणि त्याने त्या वचनाच्या नादामध्ये त्याला तहान भूक विसरून तो जे काय त्याला शिदोरी दिलेली आहे त्याच्या आईने, 5 भाकरी 2 मासे ते खाल्लेले नाही. आणि मग आंद्रिया म्हणाला की इथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ 5 भाकरी आणि 2 मासळ्या आहेत, परंतु त्यांना कसा पुरणार? येशू ख्रिस्त म्हणाला लोकांना बसवा. आणि त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते आणि सुमारे 5,000 पुरुष होते. आणि येशू ख्रिस्ताने काय केलं? फक्त त्या भाकरी हातात घेतल्या, आशीर्वाद मागितला, भाकरी मोडल्या आणि वाटल्या आणि त्या सर्व लोकांना पुरून उरली केलं. हा देवाचा आशीर्वाद आहे. आपल्याकडे जे आहे ते देवाच्या हातात द्यायचं. म्हणजे काय करायचं? तो आपल्याला आशीर्वाद देतो. आपल्याकडे जे आहे ते आपण देवाच्या हातात द्यायचं. म्हणजे काय करायचं? पगार झाला की पहिले प्रार्थना करा, हे देवा हे पैसे पुरवून दिले असं तुझ्या
तुम्ही त्या पैशातून माल भरला घरामध्ये, तर हे देवा हा माल पुरवलेल्या कुठलीही गोष्ट करताना पहिले देवाला स्थान द्या, पहिले देवाकडे प्रार्थना करा. फर्स्ट इम्पॉर्टन्स टू द प्रेम. बिझनेसमध्ये कधी फायदा झाला तो घ्या हातात आणि पहिले देवाची प्रार्थना करा. म्हणजे ते पुरवठेलं की ते धन तुमचं वेस्ट जाणार नाही, किंवा ते धन कोण डुबाडणार नाही, किंवा ते धन कुठंही इकडं तिकडं गंगाजळी म्हणतात तिकडे जाणार नाही. कारण तुम्ही प्रार्थना केली त्या धनावर, तुमच्या पैशावर, तुमच्या पगारावर आणि तुमच्या बिझनेसमधल्या फायद्यावर जे काय आहे. जर प्रार्थना केली तर ती येशूच्या हातात आहे आणि येशू मल्टिप्लाय करणार होते. येशू आशीर्वाद जे देतो ते आशीर्वाद आपल्याला घ्यायची, पण कधी कधी ऐपत नसती इतकं तो देतो, इतकं तो देतो. तर जॉर्ज मुलर नावाचे मोठे सुवार्थी होते आणि त्यांना सुवार्थ करता 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 अनाथ मुलांना सांभाळायचा छंद लागला आणि त्यांनी अनाथ आश्रम काढला आणि त्या अनाथ आश्रमामध्ये जवळजवळ 10,000 मुलं होती अनाथ मुलं आणि त्यांना ते सांभाळत होतं. ते प्रार्थनेला जात असत, कोणी काही दिलं दान वगैरे तसे घेऊन येत असत आणि त्या मुलांना जेवण वगैरे जे काय असेल ते देत असत. तर एके दिवशी त्यांनी असं सांगितलं की इतका मोठा प्रश्न आला की जेवणच आहे मुलांना आणि काहीच नाही द्यायचं. आणि मग त्यांनी काय केलं, प्रार्थना केली आणि गुडघ्यावर आले, प्रार्थना केली. 10,000 मुलांना जेवण कुठून आणणार. आणि मग त्यांनी ते बाहेर आले रस्त्यावर, आता मी कुठं जाऊ का, देव काय मार्ग दाखवत होता. तेवढं काही ट्रक आले, त्यांनी सांगितलेली साक्ष, काही ट्रक आले आणि त्या ट्रकामध्ये हंड्या भरून जेवण होतं आणि त्यांनी सांगितलं की हे अमुक ठिकाणी पोचवायचं होतं काय, परंतु त्या ठिकाणचा प्रोग्राम अचानक कॅन्सल झाला. काही अडचणीमुळं हे जेवण आता इकडे पाठवायला सांगितलं. तर असं परमेश्वर करतो. आपण केवळ प्रार्थनेवर अवलंबून राहिलं पाहिजे. आपण कष्टीवर भरा क्रांत जन्म तुम्ही सर्व मजकडे यामध्ये मी तुम्हाला विचारतो. तर आपलं कष्ट जे आहे, आपलं ओझं जे आहे, आपले प्रॉब्लेम जे आहे, आपण त्याच्यावर सोपून द्यायचे आणि मग ते होईलच. एकदा तेच जॉर्ज मुलर त्यांच्या साक्षीमध्ये सांगतात की ते जहाजाने दुसऱ्या देशात चालले आणि उद्या संध्याकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांना त्या देशात मिटिंग होती आणि मध्येच जाताना त्या अटलांटिक समुद्रामध्ये इतका बर्फ झाला की त्यांचं ते जहाज टाकलं, म्हणजे पुढे जायला. आणि मग त्या जॉर्ज मुलरने विचारलं कॅप्टनला की काय सिच्युएशन आहे सध्याची. तर ते म्हटले असंच पूर्ण आईस आहे, आईसबर्ग आहे आणि आपलं जहाज स्टक झालं आहे, तर तो आईस वितळेपर्यंत आपल्याला तिथून हलता येणार नाही. तर ते म्हटले मला उद्या संध्याकाळी तिकडे जायचंच आहे आणि मला प्रार्थना आहे. तर ते म्हणले मिनिमम 3 दिवस आपल्याला तिथून हलता येणार आहे, कारण बर्फ आहे आणि तो वितळायला कमीत कमी 3 दिवस आहे ह्या सिच्युएशनमध्ये. आणि जर बर्फ वाढला तर आणखी जास्त दिवस लागतील, काय सांगतात आहे. हा बर्फ जरी राहिला तरी ती वितळायला 3 दिवस लागतील. पण ते म्हटले मला उद्या संध्याकाळी पोचायचं की. तर कॅप्टन म्हटलं शक्यच नाही, इम्पॉसिबल. पण ते बोलले माझ्या देवाला तर शक्य आहे, उद्या संध्याकाळी आपण तिकडे असणार पाहिजे त्या देशात, कारण मला प्रार्थनेला जायचं आहे. आणि मग त्यांनी जॉर्ज मुलरने येऊन त्यांच्या रूममध्ये गुडघे टेकून प्रार्थना केली आणि मग त्यांच्या साक्षीमध्ये त्यांनी सांगितले की अचानक
प्रार्थना करत असताना किती वेळ प्रार्थना केली ते त्यांनाच माहिती नाही. अचानक त्या कॅप्टननी थाप मारली त्यांच्या रूमवर आणि दार उघडलं बघते तर कोण आहे तुम्ही, कसं काय असं झालं. बल्ब एकदम वितळला आणि आपण उद्या संध्याकाळी 100% तिथं असणार, हे जे तुम्ही बोलला होता ते शक्य आहे. देवाची स्तुती असते. हे जॉर्ज मुलर जे मोठे स्वार्थिक आहेत, जर तुम्ही गुगल सर्चवर पाहिलं तर तुम्हाला या गोष्टी त्यांच्या ऐकायला मिळतील. देवाची स्तुती असो. तर देवाला सर्व शक्य आहे, म्हणून आपण आपला भार देवावर टाकायचा. एक लहान मुलगा त्यांनी 5 भाकरी आणि 2 मासे काय केले, देवाच्या हातात दिले. तसं आपण आपला पगार देवाच्या हातात द्यायचा, म्हणजे फक्त प्रार्थना करायची, हे देवा तू सांभाळ, तू चालव, हे पुरवठेला येऊ दे, नाही का. बिझनेसमध्ये फायदा झाला, हे देवा हे तू सांभाळ, तू चालव, हे पुरवठेला येऊ दे, म्हणजे तुमचं नुकसान नाही होणार. कोणतरी येऊन ते फसवून घेऊन जाणार नाही, किंवा चोरीला जाणार नाही, किंवा दरोडा पडणार नाही, किंवा फसवणारे पुष्कळ लोक आहेत. इतके लोक आहेत की काय बोलायचं नाही. ऑनलाईन पण पैसे जातात, माहिती आहे तुम्हाला. बँकेतून पण पैसे जातात, अकाउंटमधून पण पैसे जातात. किती पैसे जातात त्याचा काही हिशोबच नाही. 23 त्यांनी काढलं होतं रेकॉर्ड, कोट्यावधी रुपये ऑनलाईन लोकांची गेलेले आहेत, नाही का. हां, कशी फसवतात ते त्यांनाच माहिती, पण पैसे जातात, लोकांचे पैसे जातात, उडतात. आणि कोणतरी येऊन तुमचं हे काम करून देतो म्हणून द्या 2 लाख रुपये. आता काम अर्जंट आहे म्हणून आपण देतो 2 लाख रुपये, परत त्याचा पत्ताच नसतो. असं पण होतं, पुष्कळ वेळेला असं होतं. तर असं होऊ नये म्हणून जे पगार, जे तुम्हाला बिझनेसमधला प्रॉफिट आहे, तो पहिले तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. हे देवा, हे तुझ्या हातात घे आणि तू हे सांभाळ आणि तू हे चालव आणि तू हे पुरवठेले असं तुझ्या करायचं. मग आपली कुठल्याही परिस्थितीत फसगत होणार नाही. परमेश्वर म्हणतो, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. येशू ख्रिस्ताने हे वाक्य म्हटलेलं आहे मत्तई 4 अध्याय 4 वचनामध्ये, नाही का. म्हणून भाकरीकडे नाही तर भाकर पुरवणारा जो आहे त्याच्याकडे आपण लक्ष लावलं पाहिजे. भाकरीकडे नाही तर भाकर पुरवणारा जो आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्याकडे आपण लक्ष लावलं पाहिजे. आता मत्तई 4:4, मग मत्तई 4:4 हां, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. हां, म्हणून भाकर निर्माण करणारा जो परमेश्वर आहे त्याच्याकडे आपण लक्ष लावलं पाहिजे. देवाची स्तुती असो. आता पहा, प्रभू येशू ख्रिस्ताने किंवा परमेश्वराने आपल्याला या संपूर्ण बायबलमध्ये काय सांगितलेलं आहे. प्रत्येक जण पैसे कमवतो, मग त्याचं काय करायला सांगितलं ते आपण जरा बघूया. आणि पैसे तो कमवत नाही, त्यांनी काय करायचं ते पण सांगितलं. आता तुम्हाला मी सांगतो, उदाहरण देतो की दावीद एक लहान पोळा मुलगा होता, 14-15 वर्षाचा. तेव्हा तो मेंढर राखत होता. मेंढर राखत होता तेव्हा तो काय कमवत होता का, सांगा. नाही. मग त्यांनी देवाला काय दिलं, हां, दान दिलं तर नाही का, त्याच्याकडे आहेच नाही दान द्यायला. मग काय दिलं, वेळ दिला. मेंढर राखताना त्याच्याकडे वेळ होता, स्तोत्र लिहिली त्याने, म्हणजे देवाला काय दिला, वेळ दिला. बरोबर, तो आपण दिला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तो स्तोत्र रचायचा आणि गाणी गायचा. गाणी गाताना त्याच्याकडे एक वीणा होती, वीणा तो वाजवायचा, म्हणजे त्याच्याकडे काय होतं, टॅलेंट होतं, है ना, टॅलेंट होतं. ते पण त्यांनी देवाला दिलं आणि हा देवाला आवडलं ते. त्याने देवाला वेळ दिला, त्याने देवाला त्याची कला पण दिली, देवाच्या गौरवासाठी त्याच्या कलेचा उपयोग केला. आणि मग काय झालं, अरे बाप, देवाने त्याला इस्रायलाचा मोठा राजा बनवला. येशू ख्रिस्त म्हणतो, यरुशलेमची शपथ वाहू नको, कारण ती थोर राजाची नगरी आहे. फार मोठा राजा इस्रायलाचा, धनसंपन्न राजा इस्रायलाचा. त्याच्यासारखा राजा अख्ख्या इतिहासात आजपर्यंत झाला नाही आणि पुढे होणार पण नाही. इतका श्रीमंत राजा परमेश्वराने दाविदाला बनवला. बरं, त्याच्यासारखा युद्ध कौशल्य राजा ही आजपर्यंत झाला नाही आणि पुढे पण होणार नाही.
कारण त्यांनी जी काही युद्ध झाली केली ती सगळीच्या सगळी युद्ध दाविदाने काय केली, जिंकली. मग हा आशीर्वाद परमेश्वराने दिला का? कारण त्याच्याकडे जे होतं ते त्याने दिलं. त्याकडे पैसे नव्हते, मग त्याने त्याच्याकडे जे आहे ते काय दिलं, टाईम दिला. त्याच्याकडे जे आहे कला ती टॅलेंट दिलं. आणि मग परमेश्वराने त्याला इतकं धनसंपन्न केलं. मग धन आल्यानंतर त्यांनी परमेश्वराला धन पण दिलं. जरी परमेश्वर बोलला नाही तू मंदिर माझ्यासाठी बांधायचं नाहीस, तरी त्यांनी अख्ख्या मंदिराच्या सगळ्या साहित्याची जुळवाजुळव केली. मंदिराला लागणारं सोनं, मंदिराला लागणारं चांदी, मंदिराला लागणारं पितळ, मंदिराला लागणारे लाकडं, सगळी 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 सोय केली. शल्मोनाला काही करावं लागलं नाही, इतकी सोय त्यांनी केली. आणि वर त्याने शल्मोनाला त्याच्या मुलाला सांगितलं की जर काय कमी पडलं तर माझ्या राजभांडारात जे सोनं आहे ते पण घे. इतकं सोनं त्याच्याकडे होतं, इतकं धन त्याच्याकडे होतं की त्यासारखा श्रीमंत राजा आजपर्यंत झाला नाही आणि होणार पण नाही. आजही त्याचं वैभव आपल्याला पाहायला मिळते. इस्रायल देशामध्ये एक गोल्डन गेट आहे. गोल्डन गेट बघितलं असेल तुम्ही, 8 मजली उंच गेट सोन्याचं आहे. 8 मजली उंच म्हणजे झालं काय, आपल्याला 1 तोळ्याची अंगठी घेणं मुश्किल. 8 मजली उंच सोन्याचं मोठ्याच्या मोठं गेट, त्याला गोल्डन गेट म्हणतात. आजही ते आहे, आजही आहे येरुशलेममध्ये सोन्याचं. आणि ते लोकांची नजर असते ना सोनं चोरून न्यायचं वगैरे, पण ते सोनं चोरून नेत नाही का सांगा. मुस्लिम लोक पण नेत नाहीत, बलिष्ठी लोक पण नेत नाहीत, यहुदी लोक पण नेत नाहीत. कोण नाही ते चोरून देत. कारण का, अहो वेशंड उंच व्हा, पुरातन द्वारांद उंच व्हा, कारण तुमचा राजा आत येईल. त्या गेटनी प्रभू ख्रिस्त आत येणार आहे, म्हणून त्या गेटला कोण हात लावतो. आणि हे कुराणमध्ये पण लिहिलेलं आहे वचन. हेच वचन बायबलमध्ये पण आहे. आणि त्यामुळे ते सोन्याचं गेट जरी असलं तरी ते सोनं चोरायच्या नादात कोण पडत नाही. देवाची स्तुती असो, आजही ते आहे. आणि ते शुद्ध सोन्याचं आहे, म्हणजे नुसतं सोन्याचा लेप लागला आहे असं पण नाही. ते इतकं भव्य दिव्य ऐश्वर परमेश्वराने दाविदाला दिलं. पण त्याच्याकडे काही नव्हतं. तो 14-15 वर्षाचा होता, त्याच्याकडे काय धन द्यायला परमेश्वराकडे नव्हतं. जेव्हा त्याच्याकडे भरपूर आलं तेव्हा त्यांनी ते भरपूर दिलं. 120 गायक त्यांनी गायक ठेवले होते, गायक पगार देऊन, की त्यांचा आवाज माझ्या कानावर पडावा अहोरात्र. देवाच्या गाण्याचा आवाज माझ्या कानावर पडावा अहोरात्र. पगार देऊन त्यांनी ठेवले होते. म्हणजे पहा किती धनसंपन्न तो राजा होता. जेव्हा त्याच्याकडे भरपूर आलं तेव्हा त्यांनी भरपूर देवाला दिलं, भरपूर दिलं. पण जेव्हा नव्हतं काही त्याच्याकडे तेव्हा मात्र त्यांनी जे दिलं ते आहे वेळ. आपण निदान वेळेचा दशांश तरी दिला. 24 तासातले 2 तास 40 मिनिटं, 3 तास प्रार्थना करा, बायबल वाचा, येता जाता प्रार्थना करा, प्रवासात असताना प्रार्थना करा. तो रोजचा दशांश आपण देऊया. आपल्याकडे कुठलीही कला असेल तर ती कला देवाच्या गौरवासाठी वापरायचा प्रयत्न करूया. कुठलीही कला असेल तर ती पण देवाच्या गौरवासाठी वापरायचा प्रयत्न करूया. आपण पहिला शास्त्रपाठ जो वाचला त्याच्यामध्ये एलियाचं दाखवलेलं आहे की सरपंच गावामध्ये तो गेला आणि होता दुष्काळ, आणि तिथे एक विधवा होती आणि तिच्या घरीच त्याला पाठवलं होतं परमेश्वराने रात्रीच्या. आणि तो म्हणाला मला भाकर दे. ती म्हणाली की माझ्याकडं एका भाकरीचं पीठ आहे आणि आता तो दुष्काळ आहे, खाऊ आणि आम्ही मरून जाऊ मी माझा मुलगा, कारण आता काहीच नाही तर काय करणार, काहीच खायला नाही. दुष्काळ इतका तीव्र आहे की काहीच करता येत नाही, मरण्याशिवाय दुसरा काय पर्याय नाही. ते एलिया म्हणलं की ठीक आहे, ते आण माझ्याकडे. आणि बघ, इस्रायल देव परमेश्वर म्हणतो की पर्जन्यवृष्टी होईपर्यंत तुझ्या पिठातलं पीठ आणि तुझ्या कुपीतलं तेल संपणार नाही. देवाची स्तुती असते. आणि तिने खरंच ती भाकरी केली आणि एलियाला दिली. आणि एलियाने जो आशीर्वाद दिला तो परमेश्वराचा आशीर्वाद, आणि त्या आशीर्वादाद्वारे खरंच त्या स्त्रीला कधीही काही कमी पडलं नाही. म्हणून आपण काय करूया,
आपण देवाला आपल्याला जेव्हा परमेश्वर भरपूर देतो तेव्हा त्यातलं देवाला द्यायला पाहिजे. जर दिलं नाही, गोरगरिबावर दया केली नाही म्हणा किंवा देवाला दिलं नाही म्हणा, तर मग काय होतं? ते श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री लादार याचं पण उदाहरण आपल्याला परमेश्वराने प्रभू श्री कृष्णाने दिलेलं आहे. तो श्रीमंत मनुष्य काहीच त्या दरिद्री लादाराला म्हणजे एखाद्या उतार शाळेत, धर्मशाळेत, डॉक्टर वैद्याकडे त्यांनी पाठवायला पाहिजे, इतका पैसा त्याच्याकडे होता, त्यांनी काहीच नाही केलं. त्याचे उरलेलं तुकडं खरकटलं ते सगळं तो खायचा. मग झालं काय? तो श्रीमंत मनुष्य गेला नरकामध्ये, नाही का, आणि तो दरिद्री लादार गेला स्वर्गामध्ये अब्राहमाच्या विषयाला. तर जेव्हा आपल्याला परमेश्वर भरपूर देतो तेव्हा मला की 3:10 म्हटलेलं आहे की तू देवाच्या भंडारामध्ये घेऊन येतो तुझा आणि बघ बघ आकाश कपाटे उघडून तुझ्यावर आशीर्वादाची दृष्टी करतो की नाही ते पहा. मला की 3:10 म्हटलेलं वाचताय का? सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा. म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता देतो की नाही ते त्याविषयी माझी प्रतिती पहा. देवाच्या सूत्राचं म्हणजे जेव्हा आपल्याला परमेश्वर भरपूर देतो तेव्हा आपण देवाच्या मंदिराला दिलं पाहिजे. का द्यायचं देवाच्या मंदिराला? त्यातून देवाच्या मंदिराची डागडुजी होईल, रिपेरिंग होईल, नाही तर ते पडून जाईल. अशी मंदिरं पडलेली आहेत, कितीतरी पडलेली आहे. नाही तर ती मंदिर पडून जाईल आणि त्याच्यामध्ये प्रार्थना करायला येण्यासाठी लोकांना मंदिर लागतं नाही. म्हणून त्याची डागडुजी होण्यासाठी, ते चालण्यासाठी. आणि कधी कधी विधर्मी लोक येतात, त्यांना वचन ऐकायला मिळतं. कधी कधी कामानिमित्त काय पोलीस वगैरे येतात मंदिरामध्ये, त्यांना वचन ऐकायला मिळतं. जर मंदिरच राहिलं नाही तर मग ते लोक कसे काय येणार? म्हणून जेव्हा तुम्हाला परमेश्वर भरपूर देतो तेव्हा आपण देवाच्या मंदिराला द्यायचं. आणखी एक वचन वाचा, मत्ते 10:42. मत्ते 10:42. आणि ह्या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गाढ पाण्याचा एक प्याला पावितो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही, असे मी तुम्हाला कधीच. देवाच्या शिष्याला जो कोणी गार पाण्याचा प्याला जरी देतो तरी त्याला त्याचं प्रतिफळ मिळणारच, मुकणारच नाही. आणि म्हणून देवाचे सेवक जे प्रामाणिकपणे सेवा करतात, सुवार्थिक जे प्रामाणिकपणे सुवार्ता करतात, जे फसवत नाही, जे लुबाडत नाही, अशा सेवक यामध्ये आपण जेव्हा काही दान देतो अशा सेवकांना ते तुम्हाला 100 पट परत मिळणारच मिळणार, नाही का? तर आणखी गोरगरीब, अनाथ, विधवा, पोरगी यांनाही परमेश्वराने द्यायला सांगितले. कारण मत्ते शुभवर्तमान 24व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे 34 पासून पुढे, मी जेव्हा भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला, जेव्हा मला तहान लागली तेव्हा तुम्ही मला पाणी प्यायला, जेव्हा मी आजारी होतो तेव्हा तुम्ही माझ्या भेटीस आला, नाही का? तर प्रभूजी असं आम्ही कधी तुझ्यासाठी केलं, कधी आम्ही तुला भुकेलं पाहिलं? तर ज्यावरती तुम्ही यापैकी एकाला केला आहे त्या अर्थी ते तुम्हाला केलं आहे. तर कधीही आपल्या पाहुण्यांमध्ये एखादा गरीब वगैरे असेल तर त्याला वही म्हणा, पुस्तक म्हणा, स्कूलची बॅग म्हणा, किंवा आपल्याकडून स्कूलचे कपडे म्हणा, जे देता येईल ते आपण द्यायला पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे आमची नातवंड दोन्हीच आहे आणि ते ग्रोविंग त्यांचं एज आहे ना, तर त्यांना कधी त्यांची चपला बुटं वगैरे, त्यांच्या मम्मीने त्यांना 20-20 चपलांचे बुटाचे जोड घेतले. लडकी मुलं काय कपडे पण सारखे भरपूर. तर आम्ही काय करतो, ते कपडे बूट जे त्यांना येत नाही ते मिरजेला नेतो, बॅग भरून भरून. मला एकदा ते ओझं उचलताना माझ्या खांद्याची नस दबली गेली, मला ट्रीटमेंट घ्यायला इतकं ते ओझं आम्ही ते गावी नेतो. आणि ती गोरगरीब मुलं जे आहेत ज्यांना पायात चप्पल कधी मिळत नाही, ज्यांना घालायला कपडे कधी नसतात, ज्यांना स्कूलचा ड्रेस कधी नसतो, शाळेला जायला बॅग कधी नसते, त्यांना ती देतो.
म्हणजे आपण त्यांची आठवण आपल्याकडे आहे तर ते दिलं पाहिजे. असंच जर रद्दीवाल्याला दिलं तर पैसे मिळतील, पण ज्याला गरज आहे त्याला जर दिलं तर प्रभू येशू ख्रिस्ताला ते निश्चितच आवडेल आणि परमेश्वर निश्चितच काय करेल, आशीर्वाद देईल, नाही का. म्हणून 2 करंथी 9:12 मध्ये काय म्हटलेलं आहे? 2 करंथी 9:12 हा, पवित्र जनांच्या गरजा पुरवल्या जातात. हा, सेवा पण समृद्ध होते, देवाचं अधिकाधिक आभार प्रदर्शन होतं आणि पवित्र जनांच्या म्हणजे देवाच्या सेवकांच्या गरजा भागवल्या जातात, नाही का. तर देवाचे सेवक जे आहे त्यांनी देवाचा गौरव करण्यासाठी मंदिरात आलं तर पाहिजे, सुवार्थेसाठी त्यांनी कुठंतरी बाहेर गेलं तर पाहिजे. तर त्यासाठी त्यांच्या गरजा पुरवण्यासाठी आपण त्यांना काय केलं पाहिजे, हातभार लावला पाहिजे. आणि कसं करायचं आहे? 2 करंथी 9:7 2 करंथी 9:7 प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यायचे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. हा, संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. हे कसं द्यायचंय? संतोषाने. पुढे 8वं वचन होतं, सर्व प्रकारची कृपा तुम्हाला विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे. तुमच्यावर सर्व प्रकारची कृपा पुरवायला देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टी सगळा पुरवठा नेहमी होईल, प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्या जवळ विपुल व्हावे. प्रत्येक चांगल्या कामासाठी तुमच्याकडे सर्व काही विपुल व्हावं. म्हणजे चांगलं काम तुम्हाला मनात करावं असं वाटलं की लगेच तुमच्याकडे पैसे आहेत आणि तुम्ही ते करणार. मनामध्ये तुमच्या आलं, मनामध्ये जरी आलं तरी ते तुम्ही करणार. दाविदाच्या नुसतं मनामध्ये आलं, मनामध्ये, की मी मात्र गंधसुरूच्या महालात राहत आहे आणि देवाचा कोश मात्र कनातीखाली आहे, असं नुसतं मनामध्ये आलं तर परमेश्वराने नातान संदेष्टाला सांगितलं की जा दाविदाला सांग की पृथ्वीवर तुझं नाव मी थोर करेन, पृथ्वीवर तुझं नाव मी थोर करेन. आणि खरोखर पृथ्वीवर परमेश्वराने दाविदाचं नाव काय केलं, थोर केलं. कोलगेट जेव्हा तरुण होता, 22-23 वर्षाचा होता है ना, तेव्हा तो पहिले चर्चमध्ये गेला आणि त्याने देवाकडे प्रार्थना केली की मला नोकरी पाहिजे, आता मला नोकरीची गरज आहे. आणि बाहेर गेला, घरी गेला, नोकरी काय मिळाली नाही. इकडे तिकडे फिरला, नोकरी काय मिळाली नाही. पुन्हा तो चर्चमध्ये आला, तेव्हा मला नोकरी पाहिजे, तुझी काय इच्छा आहे ते तू मला दाखव. आणि घरी गेला तर त्याला एक पत्र आलं, पोस्ट पत्र आलं आणि त्याने ते पाहिलं तर त्याच्या मित्राने त्याला सांगितलं होतं की मी साबण बनवतोय आणि साबण बनवण्यासाठी माझ्याकडं आता इतकी ऑर्डर झालेली आहे की मला वेळ नाही, तर त्यातलं 1 युनिटमध्ये जबाबदारीचं काम तू करू शकतोस, असा तो प्रामाणिक आहे, तर तू ये आणि मला काय कर, ते एक युनिट सांभाळण्यासाठी तू मदत कर. आणि कोलगेट तिकडे गेला आणि ते साबणाचं 1 युनिट त्याने सांभाळलं, त्यामध्ये त्याने साबण ते बनवले आणि त्याच्यामध्ये त्याला मार्केटिंगची आयडिया आहे, कशाची, मार्केटिंगची, की कसं विकता, कसं बनवता, काय स्ट्रॅटेजी वापरता, हे सगळ्या आयडिया त्याला आल्या. आणि मग त्याने स्वतःचं काय बनवून चालू केलं, कोलगेट है ना. आणि मग त्याला ऑलरेडी मार्केटिंगची आयडिया आलीच होती आणि मग त्याने ते कोलगेट सुरू केलं. अमेरिकन आहे ना तो माणूस, कोलगेट. अमेरिकेमध्ये खपू लागलं, त्याच्यानंतर दुसऱ्या देशांमध्ये खपू लागलं, त्याच्यानंतर अख्ख्या जगभरामध्ये खपू लागलं. आणि तो सुरुवातीला त्याच्या प्रॉफिटमधून 10% द्यायचा दशावधी, तो नंतर 90% द्यायला लागला, तरी अब्जावधी रुपये त्याच्याकडे उरायला लागले. 90% द्यायला लागला तरी अब्जावधी रुपये त्याच्याकडे उरायला लागले. पण सर्वप्रथम त्याने प्रार्थना केली मंदिरामध्ये येऊन की मला काय कर देवा, नोकरी दे. ही त्याची साक्ष आहे, लिहिलेली आहे. देवाची स्तुती असो, परमेश्वर आपला आकाश कपाटी उघडून आशीर्वाद देण्यास समर्थ आहे, कारण सर्व त्याचंच आहे. आपण देवाला काय देणार, सर्व त्याचंच आहे. आपण निदान आपला पगार आलेला प्रार्थना तरी करूया की बाबा हे देवा हे तू सांभाळ,
देवाच्या मंदिरामध्ये काही देऊया, त्याद्वारे दाखवली होईल. देवाच्या सेवकांना काही देऊया जेणेकरून ती कुठंतरी सेवेमध्ये ती लावतील किंवा एखाद्या गरीबाला देतील, त्याचा आशीर्वाद तुम्हाला पण होईल. आणि गोरगरीबांना दुधापूर्ती यांना देऊया. परमेश्वराचा हात कधी तुटणार नाही, तो मल्टिप्लाय करून आपल्याला परत देणार. 5 भाकरी 2 मासे 10, 15, 20 हजार लोकांना करून 12 टोपल्या उरल्या. 12 शिष्यांच्या डोक्यावर 1-1 टोपली दिली, घेऊन जावा आणि पाहिजे तेवढं खावा. म्हणजे शिष्यांची काळजी देवाला आधीच आहे आणि तो देणारच शिष्यांना, त्याच्या शिष्यांना, त्याच्या सेवकांना देणारच, पुरवणार. परंतु आपल्याला जे भरपूर दिलेलं आहे देवाने, त्यातून आपण देवाला काय देतो का? आणि जर दिलेलं नाही तर वेळ तरी देतो का? आपल्याकडे काय कला आहे का, ती तरी देतो का? त्याचा आपण विचार करूया आणि देऊया देवाला. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ देव बाप्पा, जे काही सर्व तू दिलेलं आहेस ते तुझंच आहे देव बाप्पा. त्यातून देव बाप्पा आम्ही जे काही वेळ तुला द्यावा, आमचं कौशल्य तुला द्यावं, आम्हाला दिलेल्या धनामधून आम्ही तुला धन द्यावं, दान द्यावं, की जेणेकरून देवप्पा तुझी सेवा स्तुती, तुझं गौरव होईल, तुझ्या मंदिराची डागडुजी होईल, तुझ्या सेवकांची देवप्पा काळजी घेण्यात येईल. आणि देवप्पा गोरगरीबांना तू देवप्पा यांच्यावर तुझी कृपा होईल असं तू दया ही लहान प्रार्थना आमचा धन्य करणारा प्रभू श्री सर्वभक्त बाप्पा. आमेन.